हॅलो. माझा आवाज येतो अंजलीजी? हो, आता येतोय. अच्छा. मला मी ना खरंच काय बोलावं, कोणाला काय बोलावं ते कळत नाहीये. फडणवीसांना काय म्हणावं, अजित पवारांना काय म्हणावं, धनंजय मुंडेंना काय म्हणावं. कारण हे तिघं जण आज इतकी दुर्दैवी परिस्थिती आणतायत या कुटुंबावर आणि या गावावर आणि या महाराष्ट्रावर, की काय बोलावं या माणसांना. हा माणूस जो धनंजय देशमुख इतका संयम ठेवून इतका सगळ्यांना जाऊन भेटला, सगळ्यांना विनवण्या केल्या त्यांनी, मुख्यमंत्र्यांना जाऊन ते कुटुंब भेटलं आणि फक्त न्याय मिळावा एवढी मागणी केली. ते चाललंय काय? मला अक्षरशः म्हणजे आज सुचत नाहीये सकाळपासून, की मी आज सकाळी देशमुखांना फोन देखील करण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं ते सगळे या प्लॅनिंग मध्ये होते म्हणून त्यांनी फोन देखील उचलला नाही. पण मला खूप खूप राग येतो या सिस्टमचा, की इतकी घाण झाली आहे. याला आपण कुठच्याही अँगलनी लोकशाही म्हणू शकत नाही, की एक गुंड येतो, एका सामान्य माणसाला चिरडून निघून जातो आणि त्या कुटुंबाला न्याय मिळू नये. कुठची आली ही लोकशाही? कुठची आली? आज सगळ्यांना मला एकच सांगायचंय, की याचा जीव जो संतोष देशमुखांचा गेलाय त्याचा फक्त जबाबदारी ही या 7-8 जणांवर टाकून उपयोग नाहीये. कारण शिंदे नावाचे जे अवाधाचे कर्मचारी होते त्यांनी तब्बल मे महिन्यापासून सांगितलं होतं, की मला धमक्या येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, आमच्या कंपनीकडनं खंडणी मागितली जाते आणि त्यांनी नावात सकट 3 नावं दिली होती. वाल्मिक कराड, सुदर्शन फुले आणि विष्णू चाटे ही 3 नावं देऊन खरं तर मोका मे महिन्यात लागायला हवा होता. नक्कीच अंजलीजी, आपलं म्हणणं आम्हाला समजतंय. आपलं म्हणणं आहे की वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका लावण्यात आला पाहिजे आणि केवळ 7 जणांची जबाबदारी नाहीये. धन्यवाद. आपण सामतीविषयी प्रतिक्रिया काय दिली. आम्हाला न्याय पाहिजे. त्या जे आरोपी आहे त्यांना अटक झाली पाहिजे, फाशी दिली पाहिजे. सरकार काय करते इतक्या दिवस? आज 1.5 महिना झालाय, सरकार काय लक्ष देणार? कशाबद्दल काय एवढं आमच्या माणसाचं का म्हणून एवढं अंत बघायला लागलं? तुम्ही आम्हाला तात्काळ निकाल द्या ना, फाशी द्यायची म्हणून. आपण पाहताय या ठिकाणी जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत अटक नाही, यामुळं हे जे आंदोलक आहेत ते आक्रमक झाले. त्याचबरोबर वाल्मिक कराडला या ठिकाणी मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, 302 नुसार कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी देखील आंदोलक आक्रमक झालेत. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. त्याचबरोबर CID आणि SIT कडून जो तपास सुरू आहे त्याची माहिती या ठिकाणी देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, ही देखील मागणी या ठिकाणी देशमुख कुटुंबियांकडनं केली जात आहे. आपण पाहता या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले, तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्रामस्थ देखील या पाण्याच्या टाकीच्या भोवताली जमा झालेले. तर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांकडून या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येत आहे. जवळपास 50 मिनिटापासून या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं जात आहे. 11:30 वाजता या ठिकाणी धनंजय देशमुख यांच्यासह जे 2 जण आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढले होते. आतापर्यंत जवळपास 50 मिनिटं झालं या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते अद्यापपर्यंत पाण्याच्या टाकीवरतीच आहेत, अद्यापपर्यंत ते खाली उतरले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुख यांना फोनवरून संवाद साधत विनंती केलेली होती खाली या म्हणून, मात्र अद्यापपर्यंत धनंजय देशमुख हे खाली आलेले नाहीत. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. विशेष म्हणजे मसाजोगसह इतर गावातील नागरिक देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत. या ठिकाणी जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी, ही देखील प्रमुख मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आपण पाहता या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थ जे आहेत ते त्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामस्थांकडून केला जात आहे.
आपले प्रतिनिधी विनोद जिरे आपल्याला प्रत्येक घटनेची अपडेट या ठिकाणून देत आहे, क्षणोक्षणीची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. तुर्तास मी तुम्हाला ही संपूर्ण दृश्य सध्या समजावण्याचा प्रयत्न करते. एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय. दोन दृश्य आपल्याला मस्साजोग गावातली या ठिकाणी दिसत आहेत, जिथे एकीकडे टाकीवरती चढून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आंदोलनावरती ठाम आहेत, तर गावकरी सुद्धा त्यांच्यासोबत सामील झाले आहेत आणि खाली पोलीस हे गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताय. त्यांना धनंजय देशमुख यांच्यापर्यंत जाऊ द्यावं अशी विनंती ते ग्रामस्थांना करतायत, कारण काही क्षणापूर्वीच ग्रामस्थांनी पाण्यावरच्या टाकीवरती चढण्यापासून पोलिसांना रोखलं होतं. तर या संपूर्ण घटनाक्रमावरती, या प्रकरणावरती गिरीश महाजन यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. धनंजय देशमुख टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत. आता कारवाई करावी या मागणीसाठी गावकरी पण जात आहेत आणि गावकरी वरून उड्या मारण्याची धमकी देत आहेत. मला वाटतं तिथे प्रशासन आहे, ते योग्य काळजी घेईल, योग्य त्या ठिकाणी कारवाई करतील, निर्णय घेतील. तर योग्य ती कारवाई केली जाईल असंच आश्वासन गिरीश महाजन यांनी सुद्धा दिलं आहे. परंतु नेमकं कारवाई कधी केली जाईल असाच प्रश्न मस्साजोगचे ग्रामस्थ विचारतायत. जवळपास 1.25 महिना होत आलेला आहे, तरी सुद्धा देशमुख कुटुंबियाला न्याय मिळालेला नाहीये. मस्साजोग ग्रामस्थांना न्याय मिळाला नाहीये. 15 वर्षांपासून संतोष देशमुख मस्साजोग गावाचं प्रतिनिधित्व करत होते, ते सरपंच म्हणून होते आणि आत्ताच काही क्षणापूर्वी साम टीव्हीशी बोलताना एका ग्रामस्थांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितलं की अगदी 15 वर्ष त्यांनी या गावाचा कारभार सुरळीतपणे सांभाळला, परंतु आज जेव्हा त्यांचा न्याय मागण्याची वेळ आलेली आहे तेव्हा सरकार झोपलेलं आहे का असा सवालच त्या आक्रमक ग्रामस्थांनी विचारला होता. इतकंच नाही तर त्यांनी साथ सुद्धा घातली होती. अजित पवार तुम्ही लाडक्या बहिणी रडक्या करू नका असं ते म्हणाले होते. शिवाय फडणवीस तुम्ही अभ्यास करा आणि प्रकरणाचा लवकरात लवकर कारवाई करू द्या अशी आवाहन अशी विनंती सुद्धा त्या ग्रामस्थांनी केली होती. पप्पा आलेत ना आता. पप्पा आलतीन गाडी तर आपल्यासोबत खासदार बजरंग सोनवणे सध्या जोडले गेलेत. बजरंगजी, आपण सध्या पाहतोय की मस्साजोग गाव जे सध्या पेटलेलं आहे, 1.25 महिना होत आलाय, न्याय मिळत नाहीये आणि यांचा एक थेट आरोप सुद्धा एका ग्रामस्थाने केलाय की सरकार झोपी गेलाय का असा त्यांचा प्रश्न या ठिकाणी त्यांनी विचारलाय. आपल्या यावरती काय म्हणणं आहे? मला ज्या दिवशी रात्री कळालं, ज्या वेळेस की या धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांनी पण एक म्हणजे पोस्ट करून बाईट दिला आणि मीडियाला सांगितलं की आम्हाला उद्या आम्ही आंदोलन करणार म्हणून धनंजयने डिक्लेअर केलं आणि गावाने पण केलं की आता उद्या करणार, नेक्स्ट परवा करणार म्हणून. त्या सर्व गोष्टी गांभीर्याने बघितल्यानंतर मी लागली ते अर्ध्या तासाच्या ट्विट करून सांगितलेलं त्यांचं सर्व यंत्रणेनं यांना काही झालं त्याची सर्व जबाबदारी यंत्रणेची राहील. तरी पण यंत्रणा झोपीत आहे. मी स्वतःही भेटायला 10:30 वाजता त्या कुटुंबाची गेलो, पण मला तिथं धनंजय भेटला नाही आणि ते कुठं गेला याच्यासाठी मी पोलीस यंत्रणेला विचारलं, सर्वांना विचारलं. पोलीस यंत्रणा म्हणली की नाही घरात आहेत ते आणि त्यांना आमचं संरक्षण आहे. मला सर्व माध्यमासमोर त्यांनी बोलले आणि जर तो असाच काय करतोय पाण्याच्या टाकीवर आणि पोलीस यंत्रणा त्याला काहीच करत नाहीये, पोलीस यंत्रणा त्याला मी त्याला धीर देणार होतो, आधार देऊन सांगणार होतो की असं आंदोलन आपण नको करायला, आपलं जीव संपवायची भाषा जर तो करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी राहायचा अधिकार आम्हाला तरी आहे का, त्याच्यासाठी मी त्यांना समजून सांगायला गेलेलो. पण तिथं त्यांची भेट झालेली नाहीये आणि ही शासनाचं अपयश आहे, पोलीस यंत्रणेचं स्पेशल अपयश आहे की पोलीस यंत्रणा जाणीवपूर्वक ते असं करते का काय असं करत आहे. आणि त्यांची काय माफक अपेक्षा आहे की जो ते झालेला आहे की जो एका मास्टर माइंड आहे ज्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये दहशत आहे, बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे घडतायत, खंडणीचा गुन्हा असेल, मर्डर असेल, याचे प्रकार बरेच घडतात आणि आमचा संतोषांना देशमुखचा मॅरेथॉन झाला त्याच्याशी याचा संबंध आहे. 28/5 पासून ते जी आधी वगैरे मी आता पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी आता कारण तिथं सगळे होतं म्हणून घेतले नाही. नक्कीच बजरंगजी, आपली मागणी सुद्धा आम्हाला समजलेली आहे. आपलंही म्हणणं आहे की या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, या संदर्भात तुम्हीही आढावा घेताय, याबद्दल आपण साम टीव्हीशी बोललात, याबद्दल आपलं धन्यवाद. आणि एकंदरीतच आपण पाहतोय मस्सा